नमस् नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून रिव्हिजनला चालू करत आहोत. तर आपण जे पाठ शिकत होतो की प्रामाणिक इस्त्रीकवाला, तो पाठ आपण इथेच थांबवणार आहोत. आजपासून आपण रिव्हिजनला चालू करत आहोत, कारण 1 फेब्रुवारीपासून आपली परीक्षा चालू होत आहे, सेकंड युनिट टेस्ट चालू होत आहे. त्यासाठी आपण जे सेकंड युनिट टेस्टला पोर्शन आहे ते कोणतं आहे बरं? तर पाठ 16वा मी नदी बोलते, पाठ 17 आमची सहल, पाठ 18वा पैशांचे व्यवहार, पाठ 19 अनुभव 2, पाठ 20 गमतीदार पत्र. ही 5 लेसन आपल्याला सेकंड यूनिट टेस्टसाठी आहेत. बच्चों, आज हम रिवीजन को चालू करेंगे, यानी सेकंड यूनिट टेस्ट का रिवीजन करेंगे. उस रिवीजन को हम वो लेसन है, रिवीजन के जो लेसन्स है, सेकंड यूनिट टेस्ट को जो लेसन है वो मैं आपको बोल देती हूँ. लेसन नंबर 16 मी नदी बोलते, लेसन नंबर 17 आमची सहल, लेसन नंबर 18 पैशांचे व्यवहार, लेसन नंबर 19 अनुभव 2, लेसन नंबर 20 गमतीदार पत्र. ये 5 लेसन हमें सेकंड यूनिट टेस्ट को है, तो इसका हम लोग क्या करेंगे? रिवीजन करेंगे. आज से हमारा रिवीजन चालू होगा, क्योंकि 1 फेब से हमारी सेकंड यूनिट टेस्ट चालू होने वाली है. तो चलो हम लोग आज देखेंगे मी नदी बोलते. क्या देखेंगे? मी नदी बोलते. बघा, मी नदी, मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो, मला अनेक काय येऊन मिळतात रे? ओढे येऊन मिळतात. यानी मैं क्या बोल रही, मैं कौन बोल रही हूँ? नदी बोल रही हूँ. मेरा जन्म, नदी का जन्म कहाँ पे हुआ? पर्वत पे. कहाँ पे? पर्वतावर होतो. नदीचा जन्म कुठे होतो रे? पर्वतावर. मला ओढे येऊन मिळतात. मला काय येऊन मिळतात? अनेक ओढे येऊन मिळतात. मुझे क्या आके मिलते हैं? बहुत सारे ओढे आके मिलते हैं. त्या ओढ्यांमुळे मी कशी होत जाते? मोठी होत जाते. यानी जो ओढ़े आ जाते हैं तो उससे हम लोग क्या, मैं क्या कैसी हो जाती हूँ? बड़ी हो जाती हूँ. इतर नद्याही मला येऊन मिळतात. आणि इतर काय येऊन मिळतात? तर नद्याही मला येऊन मिळतात. और दूसरे नदियाँ भी आके मुझे मिलती है. पुढे बघा, माणसे धरण बांधून मला अडवतात, माझ्या पाण्यावर वीज तयार करतात, त्या विजेवर कारखाने चालवतात, शेतीतील पंप चालवतात, पीण्यासाठी पाण्याचा वापर करतात. अभी नदी बोल रही है कि जो मनुष्य है वो क्या करते? धरण बांधते हैं. यानी नदी का पानी जमा कर दिया जाता है और उसे क्या बांधते हैं? धरण बांधते हैं. पिक्चर में दिखाई दे रहा है, बराबर. तो जो मनुष्य है वो क्या बांधते हैं? नदी के ऊपर धरण बांधते हैं. माझ्या पाण्याचा वापर कुठे होतो? नदी का पानी का इस्तेमाल कहाँ कहाँ पे होता है? पीने के लिए, खेती का पंप यानी विद्युत यानी इलेक्ट्रिसिटी को, और कारखाने भी चलाते हैं. समझ में आया? पानी का इस्तेमाल यानी नदी का पानी का इस्तेमाल कहाँ हो जाता है? विजेवर, कारखाने, शेतीतील पंप आणि पिण्यासाठी, हे 4 गोष्टीसाठी नदीचा पाण्याचा वापर होतो. पुढे पाहूया. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. अब नदी क्या करती है? जंप करती है बहुत ऊंची से, यानी हाइट से, क्या, और कड़ा यानी जो बॉर्डर रहती है, वेगाने कोसळते यानी जोर से वो नीचे आ जाती है. धबधब्याच्या रूपाने, धबधबा रहता है मालूम है ना, वैसे पर्वतावरून मी खाली येते. कळलं? चला आता, पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. अभी वो बोल रही है जो पर्वत उतार रहता है और सपाट मैदान यानी प्लेन मैदान यानी प्लेग्राउंड जैसा रहता है ना, वैसा वो आ जाती है. तब क्या होता है? आता माझा वेग कमी झालेला असतो. और जब वो सपाट मैदानी भाग
यानी एरिया में आ जाती है तो उसका वेग यानी जो बहने का स्पीड रहता है वो क्या हो जाता है, कम हो जाता है. माझा वेग काय होतो, कमी होतो. जेव्हा पर्वत उतार्यावरून मी खाली येते, सपाट मैदानी भागावर येते, तेव्हा नदीचा वेग कसा होतो रे, कमी होतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर हिरवागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. आता ती काय सांगत आहे, मी दोन्ही किनारे यानी मैं दो ही बाजू से आ जाती हूँ, तो वो सारा परिसर वो सारा एरिया में क्या करती हूँ, ग्रीन यानी हिरवागार करते. नदी दोन्ही बाजूचे किनारे कसे करते रे. आला प्रश्न की नदी दोन्ही किनाऱ्यावरील परिसर कसा करते, तर नदी दोन्ही किनारी परिसर हिरवागार करते. कसा करते, हिरवागार. माझ्यामुळे शेतकरी शेतात काय भरपूर पिकवतात रे, धान्य पिकवतात. काय पिकवतात, धान्य. जो शेतकरी रहते वो शेत यानी खेत में क्या उगाते हैं, धान्य. क्वेश्चन आ गया की माझ्यामुळे शेतकरी शेतात काय भरपूर पिकवतात, धान्य. पुढे, पण मला एकाच गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. अभी नदी जो है वो बोल रही है कि मुझे एक बात की बहुत बुरा लगता है. मुझे एक बात का बहुत बुरा लगता है कि क्या तो मैं इतनी सबको उपयोगी यानी मेरा सब इस्तेमाल करते, लेकिन क्या हो जाता है, मुझे दूषित किया जाता है, मुझे प्रदूषित किया जाता है. सांडपाणी टाकतात, प्रवाह आणि कचरा टाकतात ना, हम लोग कचरा फेकते हैं ना, तो वैसा वो बोल रही है. तर तिला त्याची काय होते, खंत वाटते. एका गोष्टीची तिला खूप खंत वाटते, वाईट वाटते. तर पुढे पाहूया. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. अब वो बोल रही है कि मैं जब आती हूँ और वस्ती यानी घर, छोटे छोटे गावे यानी स्मॉल स्मॉल घर रहते हैं, गांव रहते हैं, शहरे, वहाँ से जब आती हूँ तो मैं ज़्यादा ही क्या हो जाती हूँ, प्रदूषित हो जाती है. अभी बोला गया कि नदी ज़्यादातर कहाँ से प्रदूषित होती है, तो छोटी छोटी गावें, बस्ती, शहरों से वो आ जाती है, उसके नज़दीक से आ जाती है, तो वो ज़्यादा प्रदूषित होती है. प्रश्न आला की नदी जास्त प्रदूषित कशामुळे होते, तर माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यामुळे ती या जवळून जाताना ती काय होते, जास्तच प्रदूषित होते. तरीही मी पुढेच जात राहते, मी कुठेही थांबत नाही, थांबला तो संपला, असंच मी सगळ्यांना सांगत असते. अभी क्या बोल रही है कि मैं तभी भी मैं क्या होती, आगे ही बढ़ती जाती हूँ, मैं कहाँ रुकती नहीं हूँ. रुक गया वो खत्म हो गया. थांबला तो संपला, असा नदी आपल्याला संदेश देत आहे. नदी आपल्याला कोणता संदेश देत आहे रे, नदी हमें कौन सा संदेश दे रही है, थांबला तो संपला. कळलं सगळ्यांना. पुढे पाहूया. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. और फिर मैं लास्ट में किससे जाके मिलती हूँ, सागर से ना. वो लास्ट कहाँ कहाँ किससे जाके मिलती है, सागर से. शेवटी ती कोणाला जाऊन मिळते रे, सागराला जाऊन मिळते. कोणाला, सागराला. आणि नदी म्हणून तिचा प्रवास थांबतो, नदी म्हणून तिचा प्रवास थांबतो. नदी से उसका प्रवास रुक जाता है. बघा इथे क्वेश्चन आन्सर्स दिलेली आहेत. ह्याची PDF मी बनवली आहे. बघा आपल्या पुस्तकामध्ये हा प्रश्न आहे. पहिले 2 उदाहरणांचे निरीक्षण करा, त्यानुसार रिकाम्या जागा भरा. आता बघा पुस्तकात तुम्हाला कळेल रिकाम्या जागा कुठे आहे. आता चालणे हा शब्द आहे, तर त्याचे डिफरंट वर्ड बनवायचे. बघा चालणे, चालतात, चालवतात. अभी ये चालने, इसका अलग दूसरा शब्द क्या हो गया, चालतात. अभी उसका दूसरा अलग शब्द चालवतात. पळणे, पळवतात, पळतात, पळवतात. भेटणे, भेटतात, भेटवतात. करणे,
करतात करवतात, मिळणे मिळतात मिळवतात, थांबणे थांबतात थांबवतात, असे हे शब्द आहेत. आणि या रिकाम्या जागा आहेत, तुम्हाला पुस्तकामध्ये तुमच्या कळेलच. बघा आता हिरवीगार यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा. आता रंगछटा माहिती आहेत तुम्हाला, रंग जैसे यानी कलर्स रहते उसकी छटास हम लोग देते हैं ना उसको, वैसे ये रंग के नाम है. अभी पांढरा, पांढरा धो, पांढरा शुभ्र, पांढरा फेक, पांढरा पांढरट, काळा काळा कूट, काळे शार, काळ सर, असे ह्याचे छटा आहेत. पिवळा पिवळा जर्द, पिवळा धमक, पिवळ सर, निळा निळा गर्द, निळे शार, निळे सर, निळा भोर, लाल लाले लाल, लाल भडक, लाला चुटूक, लाल सर, असे हे छटा आहेत रंगांची. आता बघा समानार्थी शब्द आहेत आणि विरुद्धार्थी शब्द आहेत. आता समानार्थी शब्द बघा, सागर समुद्र, नदी सरिता, पर्वत डोंगर, धबधबा प्रपात, वीज विद्युत, वेग गती, हे समानार्थी शब्द झाले. आता विरुद्धार्थी शब्द कोणते बघा, जन्म मरण, पुढे मागे, खाली वर, शेवट सुरुवात, उतार चढाण, कमी जास्त. बघा असे हे शब्द आहेत. हे तुम्हाला परीक्षेला येणार समानार्थी आणि विरुद्धार्थी, तर नीट लक्षात ठेवा कोणता समानार्थी आणि कोणता विरुद्धार्थी आहे. सगळ्यांना कळलं? याचा PDF मी पाठवला आहे. सगळ्यांनी रिव्हिजन व्यवस्थित करायचं आहे. टेस्ट देखील दिली आहे. धन्यवाद.